नमस्कार भक्तांनो, मित्रांनो, तुमच्या जीवनात मन अस्वस्थ आहे असं वाटलंय का? चिंता, भय किंवा एक प्रकारची रिकामी भावना आहे का? आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. हरिपाठ म्हणजे फक्त शब्दांचा उगम नाही. हरिपाठ म्हणजे फक्त शब्दांचा उगम नाही, तर एक अशी साधना जी तुमच्या जीवनात आयुष्य बदलू शकते आणि तुमच्या जीवनामध्ये शांतता आणू शकते. जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठाचा खरा अर्थ, त्यामागची शक्ती आणि तो साधना कसा बनतो हे सगळं सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मंडळी, सर्वप्रथम हरिपाठ म्हणजे काय? लोक बहुतेक वेळा हरिपाठाला फक्त वाचन समजतात, पण खरं तर हरिपाठ हा मन, आत्मा आणि हृदयाची साधना आहे. हरी म्हणजे परमात्मा आणि पाठ म्हणजे नित्यस्मरण. हरिपाठ म्हणजे देवाचं सातत्याने, प्रेमाने आणि भावनेने केलेलं स्मरण. तो केवळ ग्रंथ नाही, तो संतांच्या अनुभूतीचा ठेवा आहे. ज्ञानेश्वर माऊली, नामदेव, तुकाराम महाराज हे सगळे संत हरिपाठाला फक्त शब्द म्हणून नाही, तर जगण्याची दिशा म्हणून पाहतात. म्हणूनच हरिपाठ फक्त वाचायचा नसतो मित्रांनो, तो मनात उतरवायचा असतो. जेव्हा तुम्ही हृदयाने हरिपाठ करता, तेव्हा तुमच्या अंतरात शांतता, स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर मंडळी, आपण हरिपाठ तर करतोच, पण आपण हरिपाठ नक्की कशा प्रकारे करतो याबद्दल आपण बोलूया. आपण हरिपाठ करतो, पण हरिपाठाचे वाचन करतो की साधना करतो? चला समजून घेऊया. मित्रांनो, थोडं स्वतःला विचारा की हरिपाठ करताना आपलं मन कुठे असतं? जर मोबाईलची आठवण येत असेल, या पुढचं काम डोक्यात चालू असेल, किंवा हरिपाठ लवकर संपून दुसरं काम करायची घाई असेल, किंवा हरिपाठ संपून लगेच जाऊन जेवण करेन असे विचार येत असतील, तर तो हरिपाठ वाचन ठरतो. पण जर हरिपाठ चालू असताना मन एकदम शांत, एकदम स्तब्ध, आपलं लक्ष थोडेही इकडे तिकडे होत नाही आणि हरिपाठाचे शब्द हळूहळू आत उतरतात. हरिपाठाचे शब्द आपल्या आत्म्यामध्ये हळूहळू आत उतरतात. देव आपल्या जवळ आहे असं वाटतं, अशी भावना जागी होते. देव आपल्या जवळ आहे आणि तो आपल्याला बघतो, ऐकतो अशी भावना जागी होते. तेव्हा तो हरिपाठ साधना बनतो. म्हणूनच तर संत म्हणतात, अंतरीचा भाव तोच देव, बाहेरी करिता काय करावं. म्हणूनच यावर संत म्हणतात की अंतरीचा भाव तोच देव, बाहेरी करिता काय करावं. भाव नसेल तर 1000 ओलीही निष्फळ, पण तोच भाव असेल, तोच आपल्या भक्तीमध्ये भाव असेल तर 2 ओलीही जीवन बदलतात. मग आता आपल्या जीवनात हरिपाठाला साधना कशी बनवून घ्यायची? तर मंडळी, रोज ठराविक वेळ ठेवा. हरिपाठासाठी वेळ काढू नका. हरिपाठासाठी वेळ ठरवा. तो वेळ सकाळचा असो किंवा संध्याकाळचा. पण रोज तोच असावा. कारण देवाला घाई नाही, पण नियमितपणा आवडतो. हरिपाठ करताना घाई करू नका. हरिपाठ म्हणजे काम नाही जे लवकर उरकून टाकायचं असतं. हरिपाठ म्हणजे काम नाही जे लवकर उरकून टाकायचं असतं. हरिपाठातील एक ओवी जरी हळूहळू आणि भावनेनं म्हटली, तर ती थेट हृदयात उतरते, आत्म्यात खोलवरते. आणि जर घाई केली की शब्द पुढे जातात आणि भाव मागे राहतो.
त्यामुळे हरिपाठ सावकाश करा पण अर्थ समजून घ्या. त्यामुळे हरिपाठ सावकाश करा पण अर्थ समजून घ्या. शब्द वाचले पण अर्थ कळला नाही तर तो हरिपाठ कानातून आला आणि कानातून गेला असा होतो. तर असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे सावकाश पण अर्थ समजून करा. प्रत्येक ओवीचा अर्थ थोडासा जरी मनात उतरला तरी देवाशी नातं घट्ट होतं. अर्थ म्हणजे शब्दांना मिळालेला श्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाव ठेवा. देवाला आवाज नको, त्याला भाव हवा श्रद्धेचा, कारण देव हा भावाचा भुकेला आहे. हरिपाठ करताना जरी आपल्या डोळ्यात पाणी आलं तर हरकत नाही. शब्द अडखळले तरी चालतील, पण भाव खरा असावा. अंतरीचा भाव तोच देव, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, लांब हरिपाठ नको, पण मनापासून केलेला हरिपाठ हवा. तोच हरिपाठ मन बदलतो, विचार बदलतो आणि हळूहळू आयुष्यालाही बदलतो. हरिपाठ म्हणा पण स्वतःसाठी. मंडळी, आता आपण बघूया की हरिपाठ साधना बनल्याने काय होतं. हरिपाठ साधना बनल्याने काय होते, तर सर्वप्रथम आपल्याला मानसिक शांती लाभते. ती कशा प्रकारे, चला बघूया. पण त्याआधी मंडळी कमेंटमध्ये लिहा, हरिपाठ जीवनाचा आधार. तर मंडळी, आज माणसाकडे सगळं आहे पण शांतता नाही. हरिपाठ करताना मन एका ठिकाणी स्थिर होतं. चिंता हळूहळू विरघळते, कारण आपल्याला नामाची गोडी लागलेली असते. भीतीची दार बोथट होते. मन शांत झालं की आयुष्य थोडं हलकं वाटायला लागतं. विचारांची स्पष्टता. मन शांत झालं की निर्णय चांगले होतात. आधी गोंधळ, नंतर स्पष्टता. हरिपाठ आपल्याला पळायला शिकवत नाही, तर समोर उभं राहण्याची ताकद देतो. संकटासमोर उभं राहण्याची ताकद देतो. तिसरं, देवाशी अंतरंग नातं. देव मोठ्या चमत्कारात नाही मित्रांनो. देव मोठ्या चमत्कारात नाही, तो आहे शांततेत. तो मिळतो शांततेत. हरिपाठ करताना कधी डोळे पाणवतात, कधी हृदय भरून येतं, कधी नकळत हसू येतं. हा अनुभव म्हणजे देवाने दिलेली आतली भेट. हे सगळं अंधश्रद्धा नाही. हरिपाठातले ठराविक उच्चार, सातत्यपूर्ण लय, नियंत्रित श्वास, हे सगळं मेंदूतील न्यूरॉन्सना शांततेचा संदेश देतो. यामुळे तणाव कमी होतो, हृदयगती संतुलित होते, मन सुरक्षिततेची भावना अनुभवतं. म्हणूनच हरिपाठानंतर मन आपोआप स्थिर होतं. मित्रांनो, हरिपाठ म्हणजे समस्या नाहीशी होणं नाही. हरिपाठ म्हणजे समस्या नाहीशी होणं नाही, तर हरिपाठ म्हणजे समस्यांमध्येही मन न तुटणे. संकट आलं तरी मन न तुटणे. देव आयुष्य बदलत नाही, तो आपल्याला बदलतो. आणि आपण बदललो की आयुष्य आपोआप बदलायला लागतं. हरिपाठ म्हणजे फक्त वाचन नाही, फक्त परंपरा नाही, तर मनाला आधार देणारी साधना आहे. आजपासून एकच ठरवा, हरिपाठ वाचायचा नाही, हरिपाठ जगायचा. मित्रांनो, हरिपाठ फक्त वाचन नाही, ती साधना आहे. जर तुम्ही आजपासून हरिपाठाला तुमच्या जीवनात स्थान दिलं तर तुम्ही स्वतः अनुभवणार की मन शांत, आत्मा स्थिर आणि जीवन बदललेलं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, हरिपाठ जीवनाचा आधार. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, मिळूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.